कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सासू मॉम, आता आपण पण घरी जाऊया। यू नीड रेस्ट। मी ना घरी डॉक्टरांना ऑलरेडी बोलवून ठेवलंय, ठीक आहे? आपण आता तुमचं पण चेकअप लवकरात लवकर करून घेऊ। अहिल्या, ती बोलते ते करेक्ट आहे। चल लवकर घरी जाऊ आपण। पारू, पारू, मामा, गाडी स्ट्रेट हॉस्पिटलला, ओके? जितके लवकर निघेल तितके लवकर। पारू, पारू, उठ उठ उठ, तुला जागायचं आहे पारू, डोळे बंद नको करू। हा प्रीतम, मामा, काही झालं तरी आपल्याला पारूला झोपू द्यायचं नाहीये, ओके? हो 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 हो। पारू, पारू, अगं तू उठली नाहीस ना तर हे लोक माझं लग्न लावतील दिशा बरोबर। हा, मग काय करायचं आपण? पारू प्लीज उठ। दिशा बरोबर लग्न? हो हो पारू। प्रीतम सर, हाँ हाँ, साखरपुडा तर झालाय ना? हो। मग लगीन झालं तर काय बिघड? हो, लग्न होणारच आहे। आणि तुला माहितीये पारू, पारू पण येणार आहे लग्नात। पारू खूप छान नटून थटून येणार आहे लग्नात, हो की नाही पारू? हा, तू यायचा लग्नाला माझ्या, आणि मी ना तुला माझ्या लग्नात मेकअप केलेली बकरी दाखवणार आहे। हा, मुंडावळ्या बांधलेली। हा, आणि माझ्या लग्नात खूप खायला असणार आहे, बका 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 बका। आठवलं का? आठवलं? पारू, पारू कोणाबद्दल बोलतोय? हा हा, कोणाबद्दल बोलतोय? अरे ते वैजूला मुंडावळ्या बांधायच्या। हो, वैजूला मुंडावळ्या। पारू, वैजू पण येणार आहे लग्नात? पारू, आणि तुला माहितीये गणी पण येणार आहे लग्नात। पारू, पारू, इकडे बघ, इकडे बघ। आणि गणी कोण असणार माहितीये तुला? गणी ते नवरदेवाच्या बाजूला उभे असतात ना, मामा त्याला काय म्हणतात? हो, करवला, करवला, करवला असणार आहे गणी, प्रीतमचा करवला। गणी काय म्हणत होता माहितीये का? गणी शाळा सोडायचं म्हणत होता। हो पारू, तुला माहितीये तो म्हणत होता की तायडे नसेल ना तर मला शाळेत जायची इच्छाच होत नाही। हो, आणि तुला माहितीये ना आपला गणी कसा आहे? तो नाही जाणार आहे शाळेत, तू नसेल तर। मग त्याला काय सांगूया आपण? हा, त्याला जावं लागल। जावं लागेल ना? हा, गणूला हा, आदित्य सरांसारखं मोठं माणूस व्हायचं। हा, मग डोळे उघड मोठे साहेब, बघ। हा, ते पण बाजूलाच बसलेत। हा पारू, डोळे उघड ना जादूगार। पारू उठ, पारू, 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 तुला आठवतंय तू नवीन होतीस तेव्हा तू आईच्या म्हणजे तुझ्या देवी आईच्या साडीचा पदर चुकून फाडला होतास, आठवतंय पारू? हा पारू, हाय माझ्या काय? अच्छा, ती साडी तुझ्याकडे आहे पारू? हा, मग प्रीतमच्या लग्नात तीच साडी नेसायची आहे तुला? हा, ओके पारू, पारू तू खूप छान दिसशील त्या साडीत। आदित्य सर, हा बोल। मला नाही माहिती ती साडी मला नेसायला मिळेल का? पारू, असं नको ना बोलू। हे बघ, काही नाही होणार तुला, तू फक्त जागी राहा। पोरी, डोळे उघड पोरी, डोळे उघडे ठेव। तुला जर काही झालं ना तर मी तुझ्या आईला तोंड नाही दाखवू शकणार। डोळे उघड, तुला माझ्या बरोबर राहायचंय ना? नाहीतर उद्याच मी तुझं लग्न लावून टाकतो। मामा, बाबा, पारू, हे बघ, बाबा तुझे लग्न लावून देतील। हा पारू, उठ। आपण गेम खेळूया। कुठला गेम? आपण गेम खेळूया तो लहानपणी आपण खेळायचो ना। बघूया पहिले कोण डोळे मिटतं, पहिले कोण पापडे मिटतं, तो वाला। हा, ज्यात तू नेहमी हरायचा। पण आता नाही हरणार मी, आता नाही हरणार। का का का? कारण आता मी खेळणारच नाही। म्हणजे? आता माझी जादूगर फ्रेंड खेळणार आहे। काय पारू? हा पारू, तू खेळणार आहे गेम? चल 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 पारू, हा आपण खेळूया। इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ।
इकडे बघ पारू. हा आता आपण तो गेम खेळू. हा कोणीच पापडी मिटायचे नाही. हा पारू उठ. हा डोळ्यात डोळे घालून बघायचं. ओके. हा रेडी रेडी पारू. 1 2 3 येस. बघ बघ माझ्याकडे. येस. पारू पारू तुला अजिबात हरायचं नाही. हा पापण्या मिटायचं नाही आहेत. हा बघ इकडे. हा कमॉन कमॉन. पारू तुला जिंकायचं आहे. जिंकायचं तुला. अजिबात पापण्या बंद करायच्या नाही. ए हर्षिल. हा बघ माझ्याकडे. पारू पारू इकडे बघ. ए पारू. पारू अगं मामा लवकर प्लीज. पारू पारू उठ. डोळे उघड पारू. पारू झोपू नको. पारू उठ. पारू बाळा पारू डोळे उघड. पारू डोळे उघडे ठेव. सर तुम्ही फोनवर सांगितले तसे सगळे अरेंजमेंट्स केलेत सर. मी डॉक्टरांना घेऊन आलो. येस प्लीज लगेच. पारू 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 डोळे. पारू पारू जागी राहा. पारू पारू सिस्टर डॉक्टर कुठे आहे? काय झालं यांना? डॉक्टर माझ्या आईला साप चावला होता आणि तिने साप चावलेल्या जागेवरून तोंडाने विष काढलं. तुम्ही पेशंटला ना लवकर आणायला पाहिजे होते. डॉक्टर प्लीज तुम्ही तुमची ट्रीटमेंट लगेच सुरू करा. ठीक आहे. डोळे उघडा. डोळे उघडा. पारू प्लीज डोळे उघड. ए पारू प्लीज डोळे उघड. पेशंट क्रिटिकल आहे. पेशंटला आयसीयू मध्ये घ्या. तुम्ही सगळे इथेच थांब. नशिबात जे असतं ते होतच. असू दे आता. आपण काय करणार ना. आम्ही आहोत. डॉक्टर कशी आहे पारू? हे बघा जे आम्हाला करायला हवं ते आम्ही करतोच आहोत. पण पेशंटची कंडिशन नाजूक आहे आणि आता आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त चढवावं लागेल. ओके. मग वाट कसली बघताय? प्लीज ब्लड अरेंज करा. नाहीतर आमच्यापैकी कोणी डोनर हवं असेल तर तसं सांगा. तुमचा ब्लड ग्रुप आपण चेक करूच, पण पेशंटचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे जो खूप दुर्मिळ आहे आणि दुर्दैवानं तो आत्ता आपल्याकडे अवेलेबल नाही. डॉक्टर एक्झॅक्टली किती वेळ आहे आपल्याकडे? जास्तीत जास्त 6 तास. आणि ब्लड नाही मिळालं तर पेशंट कोमात जाऊ शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.